नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 2026 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। आपण जर यावर्षी BEd करण्यास इच्छुक असाल तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। आपल्या BEd CET संदर्भात सर्व ज्या अपडेट्स आहेत सर्वप्रथम आपल्याला आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतील। तसेच आपल्या BEd CETचे सर्व जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत तेही आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, जेणेकरून आपल्याला BEd CETमध्ये याचा नक्कीच लाभ होईल। परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांच्या विचारणा होत होत्या, बऱ्याच क्वेरीज आपल्याला कमेंटमधून विद्यार्थी बंधू भगिनींनी सांगितल्या होत्या, यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे। आपण जाऊया आपल्या परीक्षेच्या एक्झाम डेट्स तसेच इतर माहिती आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती जिथे अवेलेबल असते, ती वेबसाईट म्हणजेच cetcell.mahacet.org याला आपल्याला व्हिजिट करावं लागेल। आपल्या गुगल क्रोममध्ये CET सेल असं टाईप केलं असता आपण ह्या पेजवरती पोहोचतो। CET सेल याला आपल्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो, तिथे आपल्याला CET सेलचा लोगो आणि CET सेलचं कोटेशन म्हणजे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल हे पाहायला मिळतं। याला वरती स्क्रॉल करूया। स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं BEd तसेच BEdच्या ज्या सर्व सूचना आहेत त्या पाहायला मिळतात। आपण याला क्लिक केलेलं आहे। तर क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या ज्या नोटिफिकेशन्स आपल्या BEdकडून आलेल्या आहेत त्या आपल्याला इथं पाहता येतात। आपलं CET सेल विविध CET घेत असतं, त्यामध्ये ज्या CETs आहेत त्याच्या आपल्याला नोटिफिकेशन्स इथे पाहायला मिळतात। तर ऑल कोर्सेस टेक्निकल एज्युकेशन तसेच आपल्याला इथे सिलेबस पाहायला मिळतात। नंतर वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट नोटीस टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ CETs 2026च्या ज्या ऑल CETs आहेत, ज्यामध्ये आपलं BEd जनरल, BEd स्पेशल आणि BEd ELCT ज्याला आपण इंग्लिश मीडियम BEd असं म्हणतो, तर याचा टेंटेटिव्ह शेड्यूल आपल्याला इथे पाहायला मिळेल। इथे जो आयकॉन आहे फाईलचा त्याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपल्याला एक शेड्यूल इथं ओपन झालेला पाहायला मिळतो, ज्यामध्ये आपण पाहू शकता पब्लिक नोटीस CET सेलची नोटीस आहे टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ CET 2026 हे आपल्याला पाहायला मिळतं। हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं BEd आहे। आपण इथे पाहू शकता आपलं जे हायर एज्युकेशन या अंतर्गत असणारं BEd जे आहे, विविध आपल्याला हायर एज्युकेशनचे कोर्सेस पाहायला मिळतात। पैकी महा BEd जनरल ज्याला आपण सामान्य BEd म्हणतो, स्पेशल BEd म्हणतो आणि ELCT BEd म्हणजेच इंग्लिश मीडियम BEd याच्या ज्या डेट्स आहेत टेंटेटिव्ह डेट्स ऑफ द एक्झामिनेशन, तर त्या आहेत 27/3/2026 ते 29/3/2026 म्हणजेच आपल्या ज्या एक्झाम आहेत BEd CETच्या त्या आहेत 27/3, 28/3 आणि 29/3। विद्यार्थी मित्रो, BEd CETला भरपूर विद्यार्थी बसलेले असतात। विद्यार्थी BEd CET पात्र होण्यासाठी परीक्षेला फॉर्म भरलेले असतात। तर यापैकी जे विद्यार्थी जास्त संख्या असल्यामुळे 3 दिवस आपली परीक्षा चालते। परीक्षा 3 दिवस आहे आणि प्रत्येकी दिवशी 3 सेशन होतात, म्हणजेच ज्याला आपण मॉर्निंग सेशन म्हणूया, म्हणजेच मॉर्निंग सेशन सकाळ सत्र, त्यानंतर आफ्टरनून सेशन दुपार सत्र आणि इव्हिनिंग सेशन त्याला आपण सायंकाळ सत्र म्हणतो। तर प्रत्येक दिवशी म्हणजे 27 तारखेला 3, 28 तारखेला 3 व 29 तारखेला 3 असे आपल्याला तब्बल 9 पेपर झालेले CETचे पाहायला मिळतील। BEd CETचे 9 पेपर होतील। या 9 पेपरपैकी कोणत्याही एका सेशनला आपला पेपर असणार आहे। तर बहुतांश वेळेस विद्यार्थ्यांना वाटतं की हे सर्व पेपर सेम असतात, परंतु वेगवेगळ्या सेशनमध्ये होत असल्यामुळे पेपर सेम नसतात। त्यातले काही प्रश्न आपल्याला रिपीट झालेले पाहायला मिळतात। तर ज्यांचा पेपर 28-29ला आहे त्यांना अगोदरच गाईडलाईन मिळून जाते की पेपर जो आहे कशा प्रकारची त्याची लेवल असणार आहे किंवा प्रश्न कशा प्रकारे आलेत हे आपल्याला आमच्या चॅनलवरती पण अपडेटमध्ये नक्कीच कळून जाईल। म्हणजेच एक लक्षात ठेवा, 9 सेशनपैकी एका सेशनला आपली परीक्षा होणार आहे। तर त्याप्रमाणे आपलं जे हॉल तिकीट आहे परीक्षेच्या आपल्याला अगोदर आलेलं पाहायला मिळतं। अगोदर आपल्याला परीक्षा सेंटर माहीत होतं आणि हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला कालावधी जो दिलेला असतो तो आपल्या एक्झामच्या जवळ आल्यानंतर 2 दिवस अगोदर आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करता येतं, प्रिंट करता येतं। आता हॉल तिकीट प्रिंट केल्यानंतर आपल्याला हॉल तिकीटची प्रिंट
ही एक पहिली गोष्ट आपल्या एक्झाम सेंटरवरती जाण्यासाठी आपल्याला उपयुक्त आहे, गरजेची आहे. त्यानंतर आपल्याला लागतो आपला पुरावा. कशाचा पुरावा? तर जर आय डी कार्डचा जो आपण पुरावा फॉर्म भरताना म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जो दिलेला आहे तो आय डी कार्ड आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये लागतो, त्याची झेरॉक्स चालत नाही. ही बाब आपण लक्षात ठेवा. ओरिजिनल फॉर्ममध्ये तो प्रूफ म्हणजेच आधार कार्ड असेल किंवा वोटर आय डी असेल, जे आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरताना आय डी कार्ड दाखवलं आहे, सांगितलं आहे, अपलोड केलं आहे, तेच आपल्याला आय कार्ड द्यावं लागतं. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा. म्हणजेच हॉल तिकीट प्रिंट व आपलं आय डी प्रूफ ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासोबत ठेवाव्या लागतात. तसेच निळा किंवा काळा पेन आपल्याला सोबत ठेवावा लागतो. जरी परीक्षा ऑनलाईन असली तरी आपल्याला जे रफ वर्क आहे यासाठी रफ पेज दिलं जातं. त्यामुळे आपल्याजवळ एक पेन असणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास बिलकुल सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रो, आपलं जे हॉल तिकीट आहे आपल्या लॉग इनमध्ये येत असतं. त्यानुसार आपला जो ईमेल आय डी जो आपण परीक्षेसाठी दिला होता, फॉर्म भरताना दिला होता, तोही रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि पासवर्ड हे आपल्याला लक्षात ठेवणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. अजूनही आपल्या BEd-CETचे फॉर्म चालू आहेत, तर ते फॉर्म चालू असल्यामुळं रजिस्ट्रेशनची टॅब ही ओपन आहे. ही टॅब काही दिवसानंतर म्हणजेच डेट संपल्यानंतर ती बंद होईल, हाईड होईल. त्यानंतर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन्स करता येणार नाहीत. आणि इथं सध्या जे ऑलरेडी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत तर त्यांना इथं त्यांचा ईमेल आय डी जो की रजिस्टर्ड आहे आणि पासवर्ड ह्या दोन बाबी टाकल्यानंतर साइन इन म्हटलं की लगेच आपण आपल्या लॉग इनमध्ये जातो. विद्यार्थी मित्रो, आपण लॉग इन पेजमध्ये आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं पेज पाहायला मिळतं, जिथे आपल्याला CET रजिस्ट्रेशन पाहायला मिळतं. त्यानंतर प्रोफाईल, आपला जो प्रोफाईल आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर या रजिस्ट्रेशनमध्ये CET रजिस्ट्रेशनला आपण क्लिक केल्यानंतर कोणत्या CETमध्ये आपण इनरोल झालो आहोत त्या CETच्या नावापुढे आपल्याला अशा प्रकारचे ग्रीन नाव आलेलं पाहायला मिळतं. याला क्लिक करताच आपला फॉर्म ओपन झालेला पाहायला मिळतो. आता आपण लॉग इन झालेलो आहोत. यामध्ये आपण पाहू शकता आपले इथं होम जाण्याची टॅब आहे. त्यानंतर बेसिक आपले डिटेल्स, त्यानंतर पेमेंट हिस्ट्री, त्यानंतर प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म. तर हा ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट करून ठेवणंसुद्धा आपल्याला क्रमपात असतं, गरजेचं असतं. आपल्या ॲडमिशनच्या वेळेस ही आपल्याला प्रिंट लागते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणजेच हॉल तिकीटची प्रिंटसुद्धा आपल्याला लागते. हॉल तिकीट प्रिंट, त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट ह्या आपण जतन ठेवून करायच्या गोष्टी आहेत. विद्यार्थी मित्रो, आपला पेपर जो आहे तो ऑनलाईन असतो. अशा प्रकारची उत्तरपत्रिका आपल्या पेपरमध्ये आपल्या समोर येणार आहे. तर BEd-CETचा आन्सर पेपर अशा प्रकारे असणार आहे, जो की ऑनलाईन पद्धतीने आहे. यामध्ये आपल्या इथे इंग्लिश कॉर्नरला दिसत आहे, त्याला क्लिक करताच ही भाषा आपल्याला मराठीतून झालेली पाहायला मिळते. आणि इथे दिलेल्या ज्या सूचना आहेत, ज्यामध्ये आपल्या पेपरमध्ये सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं असतं की प्रश्न किती आहेत, 100 प्रश्न आहेत. त्यानंतर 40 प्रश्न मेंटल ॲबिलिटीचे आहेत. त्यानंतर प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. त्यानंतर जनरल नॉलेजचे 30 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. टीचर ॲप्टिट्यूड यातून 30 प्रश्न विचारले जातील, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण. म्हणजे 40 अधिक 30 अधिक 30 असा आपल्याला एकूण 100 गुणांचा पेपर आहे. तर मॅक्झिमम मार्क्स 100 आणि मॅक्झिमम मिनिट्स 90. तर 90 मिनिटात आपल्याला 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. ह्या सूचना वाचल्यानंतर आपल्याला जावं लागतं खाली गेल्यानंतर त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा टॅब पाहायला मिळतात, ज्यामध्ये आपण क्वेश्चनचं जर आन्सर एखाद्या दिलं तर ते आपल्याला ग्रीन झालेलं पाहायला मिळतं. आन्सर जर दिलं नाही, नॉट आन्सर्ड क्वेश्चन आपल्याला रेडमध्ये दिसतात. नॉट व्हिजिटेड, आपण जो प्रश्न वाचलाच नाही तो आपल्याला ग्रे कलरमध्ये म्हणजेच व्हाईटिश कलरमध्ये पाहायला मिळतो. मार्क फॉर रिव्ह्यू, एखादा प्रश्न आपण वाचला पण उत्तर जर आपण जर त्यास दिलं नाही तर आपल्याला पर्पल कलरमध्ये तो पाहायला मिळतो. आणि आपण तो प्रश्न वाचला आणि नंतर पुन्हा सोडू यासाठी ज्याला आपण रिव्ह्यू असं म्हणत असतो, असा जर मार्क केला तर बरोबरचं चिन्ह आपल्याला इथे पर्पल साईनला पाहायला मिळतं. म्हणजे पर्पल कलर प्लस करेक्टची जर टिक असेल तर तो प्रश्न आपण नंतर पडताळण्यासाठी ठेवला असा त्याचा अर्थ होतो. आता हे पाहिल्यानंतर आपल्याला इथे क्लिक करावं लागतं, जेणेकरून मी ह्या सर्व सूचना वाचल्या आहेत यासाठी ते क्लिक असतं. आपण क्लिक करताच ते आपला पेपर चालू होतो. याप्रमाणे विद्यार्थी मित्र आपल्याला ऑनलाईन पेपर सोडवायचा आहे. म्हणजेच आपण एकंदरीत सर्व माहिती पाहिलेली आहे. त्यामध्ये आपले एक्झाम डेट्स ज्या आहेत तर त्या आहेत 27 तारखेपासून 29 तारखेपर्यंत. म्हणजे या 3 तारखांच्या दरम्यान म्हणजे 27, 28, 29 मार्च 2026ला यापैकी आपली परीक्षा असणार आहे. त्यानंतर आपलं हॉल तिकीट परीक्षा जवळ आल्यानंतर येईल, त्यावेळेस आपल्याला फक्त सेंटर माहीत होईल. आणि 2 दिवस पूर्वी म्हणजे एक्झामच्या 2 दिवस पूर्वी, ज्याची एक्झाम 29ला आहे त्याला 27 तारखेला त्याचं सेंटर जे आहे ते सेंटर कळेल व त्याचा जो हॉल तिकीट आहे तो डाउनलोड करून घेता येईल. आणि एक्झाम ही आहे ऑनलाईन.
जे विद्यार्थी बंधू भगिनी ज्यांना कम्प्युटरचा सध्या सराव नाही त्यांनी नक्कीच सराव करून घ्यावा व त्याप्रमाणे आपली जे कॉम्प्युटर चालवण्याची लकब वाढवावी जेणेकरून आपल्याला ऑनलाईन पेपर देण्यास कुठलीही अडचण येणार नाही. तसेच ऑनलाईन पेपर जो आहे त्यामध्ये आपल्याला फक्त काम माऊसचं असतं, म्हणजे जरी आपल्याला जास्त कॉम्प्युटर चालवता येत नसेल तरीही काही अडचण नाही. माऊसला असणारे 3 बटन आपल्या परिचयाचे आहेत. त्यामध्ये आपण नेहमी जे बटन दाबत असतो ते आपल्याला लेफ्ट साईडला आपल्या इंडेक्स फिंगरकडे म्हणजेच चाफेकळी या बोटाकडे असलेलं पाहायला मिळतं. हे एक बटन. त्यानंतर पलीकडे दुसरं जे बटन असतं तर आपण त्याला राईट क्लिक म्हणत असतो आणि मध्यभागी आपल्याला एक रोलिंग बटन पाहायला भेटतं, चाकासारखं किंवा जे फिरवायचं बटन असतं. तर ह्या फक्त 3 बटनवरच आपली परीक्षा आहे. त्यामुळे ऑनलाईन जरी आपल्याला कम्प्युटर जास्त हँडल करता येत नसेल तर परीक्षा ऑनलाईन आहे, यामुळे घाबरण्याचं कुठलंही कारण नाही. विद्यार्थी मित्रो, परीक्षेचं चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करा. आमच्या चॅनलवरती सर्व व्हिडिओज अवेलेबल आहेत. तसेच आपल्याला कुठल्याही अडचणी भासत असल्यास किंवा अडचण वाटत असल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करा. आपल्या कमेंटला नक्कीच उत्तर दिलं जाईल याची खात्री बाळगा. तसेच चॅनल जॉईन करून आपण आम्हाला स्टार रेटिंग देऊ शकता, जेणेकरून आमचाही उत्साह नक्कीच वाढेल. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.